हाय हॅलो सगळ्यांना, मी विभा तुमचं V3 फूड अँड व्लॉग या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी घरच्या घरी थंडगार पाणीपुरी. चला तर मग पाहूया त्याचं साहित्य आणि कृती. पाणीपुरीचं तिखट पाणी बनवण्यासाठी आपण इथे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. पुदिना चांगला आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यानंतर इथे आपण जलजिरा पावडर घेतलेली आहे, मीठ, अर्धा लिंबू आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. सर्वात आधी आपण मिक्सरला बारीक पुदिना आणि कोथिंबीर आणि मिरच्या आपण बारीक वाटून घेणार आहोत. त्याचबरोबर आपण त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेऊया. आणि आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया. आता आपली पुदिन्याची चटणी बारीक वाटून झालेली आहे मिक्सरला. आता आपण त्याचं पाणी तयार करून घेऊया. त्यासाठी आपण एका टोपामध्ये पुदिन्याची चटणी टाकून घेऊया आणि आपण त्यामध्ये पाणी ॲड करूया. त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेऊया आणि ही जलजिरा पावडर टाकून घेऊया. आणि चांगलं मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता आपल्या चटणीला चांगला रंग आलेला आहे. बघा, आता आपलं हे पुदिन्याचं पाणी तयार झालेलं आहे पाणीपुरीचं. आता आपण त्यामध्ये बुंदी टाकून घेऊया आणि ते पण चांगले आपण मिक्स करून घेऊया पुदिन्याच्या पाण्यामध्ये. आणि आपण हे थंड करण्यासाठी ठेवून देऊया फ्रीजमध्ये. पाणीपुरीसाठी लागणारं गोड पाणी आपण तयार करून घेऊया. त्यासाठी आपण इथे खजूर घेतलेले आहे, त्यातले बिया काढून आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण इथे चिंच घेतलेले आहेत आणि गूळ घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण इथे जिरंसुद्धा घेतलेलं आहे. सर्वात आधी आपण टोपामध्ये खजूर टाकून घेऊया. त्यानंतर चिंच टाकूया आणि गूळ टाकूया. हे सर्व मिश्रण आपण गॅसवर ठेवून ते 10 ते 15 मिनटं वाफवून घेणार आहोत. चिंच, गूळ, खजूरमध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया वाफवण्यासाठी आणि जिरं टाकून घेऊया. जिऱ्यामुळे त्याला एकदम वेगळा फ्लेवर येतो. हे आपण 10 ते 15 मिनटं असं शिजवून घेऊया. आता आपलं चिंच, गूळ आणि खजूर चांगलं शिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता की गूळसुद्धा आपला चांगला वितळलेला आहे. आता आपण 10 मिनटं हे थंड करण्यासाठी ठेवून देऊया. आता आपलं गोड चटणीचं मिश्रण चांगलं थंड झालेलं आहे. आता आपण ते मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. त्यासाठी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मिश्रण टाकून घेऊया आणि मिक्सरला एकदम चांगलं बारीक होईपर्यंत वाटून घेऊया. आता आपली गोड चटणी चांगली मिक्सरला वाटून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण ती एका टोपामध्ये काढून घेऊया. त्यानंतर आपण गोड चटणीमध्ये पाणी टाकून घेऊया आणि ते पण आपण चांगलं मिक्स करून घेऊया. आता हे आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे चटणी. आता आपण त्यामध्ये बुंदी टाकून घेऊया आणि बुंदी पण आपण चांगली मिक्स करून घेऊया चटणीमध्ये. त्यानंतर आपण ही अशी थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया.
पाणीपुरीच्या रगड्यासाठी आपण रात्रभर भिजवून घेतलेले मूग आणि एक बटाटा उकडून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण थोडंसं उकडताना मीठसुद्धा टाकलेलं आहे. आता आपण ते स्मॅश करून घेऊया चांगल्या प्रकारे. आता आपला मूग आणि बटाट्याचा रगडासुद्धा तयार आहे. सोबतच आपली गोड चटणी आणि तिखट चटणीसुद्धा चांगली थंड झालेली आहे फ्रीजमध्ये. आता आपण पाणीपुरी तयार करून घेऊया. पुरीमध्ये चांगला रगडा भरून मूग आणि बटाट्याचा, त्यामध्ये थोडंसं गोड पाणी आणि तिखट पाणी टाकून घेऊया. बुंदी पाण्यामध्ये टाकून खाल्ल्यामुळे बुंदीसुद्धा खूप छान लागते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तयार झालं आहे आपली थंड पाणीपुरी. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. थँक्यू.